नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बोरकर. स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल फ्रॉम व्हील्सवर. तर टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी एस-जे कॅमचा एस-जे 6 लेजंडची अनबॉक्सिंग करणार आहे. तो कसा आहे आणि त्याचा यूज कसा होणार आहे हे सगळं दाखवणार आहे. ही अशी पॅकिंग यायची आणि हा वॉटरप्रूफ केस सकट त्यांनी अटॅच करून दिलेला आहे. तर आपण याला आता ओपन करूया. हे पुश डाऊन करून क्लिक करायचं. ओके, हा तुमचा असा आणि हे आपलं सिप लॉक सारखं त्याच्यामुळे एकदम असं खेचायला. ओके, ही आहे वॉटर केस. आपण कॅमेरा बाहेर काढूया. हा आहे आपला कॅमेरा. क्वालिटी तर चांगली आहे याची. तर बघा बॉक्समध्ये आपल्याला काय काय दिलंय. पहिला आपण छोटा बॉक्स खोलूया. दिली आहे एक USB, जे पूर्वीचे चार्जर याचे त्याच्याप्रमाणे चार्जिंग करायसाठी. हे आहे 360 माउंट आहे. हा आपण हेल्मेटला वगैरे लावू शकतो. बघूया ओपन करून. असं प्रेस करायचा आणि असं गोल गोल फिरवायचं. 360 वाला आहे. बघूया काय आहे. हो, गुड. हे आहे आपला लेन्सचं कव्हर. जर इन केस तुम्हाला बॅगमध्ये वगैरे ठेवायचं असेल तर ह्याला लावून असं प्रोटेक्ट करू शकता लेन्सला. अजून काय आहे, अजून एक 360 दिलाय. पाहून त्या हेल्मेटला वगैरे लावू शकतो आपण. तर बघून मोठ्या बॉक्समध्ये काय आहे. बाईकला किंवा सायकलला आपण जॉईंट करून ह्याच्यावर कॅमेरा अटॅच करू शकतो. इकडे अजून एक माउंट आहे. अजून एक आहे. हा आपण ट्रायपॉडला वगैरे जॉईन करू शकतो. ट्रायपॉड साठीच आहे. अजून एक माउंट दिलाय. त्याच्यात माउंट भरपूर आहेत. हे आहेत हेल्मेटसाठी. त्याच्यात 2 प्रकार असतील माझ्या मते. एक प्लेन असेल आणि एक कर्व असेल. हा बघा, आणि कसा एक कर्व आहे. हेल्मेटच्या नुसार आपण तो ऍडजस्ट करून लावू शकतो. जर स्ट्रेट असेल तर स्ट्रेट लावू शकतो. कर्व असेल तर हा वाला लावू शकतो. ही 3mm अधेसिव्ह टेप आहे. ती पण दिली आहे वाटतं आपल्याला. हा दिली आहे बघा. जर इन केस ही खराब झाली तर आपण ही लावू शकतो त्याला. इथे बाजूला हे आहे. आय थिंक फ्रेम दिली आहे विदाउट केस. जर तुम्हाला जी वॉटरप्रूफ केस आहे त्याच्याशिवाय जर यूज करायचं असेल तर ह्याचा यूज करू शकता. आणि ही दिली आहे वॉटरप्रूफ टचस्क्रीनसाठी आहे. जे वॉटरप्रूफ आपल्याला पहिला केस दिलेला कॅमेरावर, हे काढून हे आपण अटॅच करून टचस्क्रीन करू शकतो. त्याच्यावर टच होणार नाही कारण ते पूर्ण प्लॅस्टिक आहे. आणि हे हलकसं टचवालं आहे. ठीक आहे, बॉक्स बाजूला ठेवा. तर हा आहे एस-जे कॅमचा एस-जे 6 लेजंड ॲक्शन कॅमेरा. इथे तुम्हाला 2 इंचाची स्क्रीन भेटेल. इथे 2 हलकेसे LED आहेत. इथे एक स्पीकर ग्रिल भेटेल. छोटा मायक्रो स्पीकर आहे. मिनी USB पोर्ट आहे. HD कार्ड आहे. HD कार्ड कॅमेराबरोबर येत नाही, ते आपल्याला सेपरेटली परचेस करायला लागेल. इथे लेन्स आहे. इथे पण एक छोटीशी स्क्रीन आहे. इथे 3 LEDs आहेत. आय थिंक चार्जिंगसाठी किंवा काहीतरी इंडिकेट करण्यासाठी असतील.
इथे ऑन ऑफचं बटन आहे, इथे पण LED आहे आणि हे सेटिंगचं बटन आहे. वरती शटरचं बटन दिलं आहे व्हिडिओ चालू ऑन करायला आणि एक कसं इथे पण एक LED. च्या खाली बॅटरीसाठी एक केस दिला आहे. इथे बॅटरी आहे LJ6ची, तिला पण काढून बघूया. ही एकदम छोटूशी आहे, क्यूट आहे. आय थिंक सो 1000 mAhची आहे. मे बी आय थिंक सो 1 तास पकडून चला, 1 तासापेक्षा कमी आहे. तर तुम्हाला मोटो व्लॉगिंग वगैरे करायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरी कॅरी करायला लागेल, कारण का 1 तास आय थिंक सो थोडे कमी आहेत. ठीक आहे, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही करू शकता ॲडजस्ट. त्याचा चालू करून बघेल. आपण आता चालू केलंय. इथे व्हिडिओ मोड आहे. आता व्हिडिओ मोडमध्ये आहे म्हणून ते व्हिडिओ दाखवते. कॅमेरा मोडमध्ये गेलो कॅमेरा दाखवणार. इथे व्हिडिओचा टायमिंग दाखवेल. इथे चार्जिंगचं हे दाखवत आहे. ते स्पीकर आहे, स्पीकर नाही माईकचं हे दिलं आहे, तो ऑन ऑफ आपण करू शकतो टच करून. इथे मोड्स आहेत, व्हिडिओ लॅब्स आहे, स्लो रेकॉर्डिंग आहे, स्टील आहे, फोटो लॅब्स आहे, बश मोड आहे, कार मोड पण आहे, वर्टिकल व्हिडिओ, व्हिडिओ प्लस फोटो. हे बघा, त्याच्यात आपण दोन्ही घेऊ शकतो. सध्याच्यात मेमरी कार्ड पण टाकलं नाही, त्याच्यामुळे काही रेकॉर्ड होणार नाही. जी फ्रंट स्क्रीन पण आहे तिथे आता मी दोन्ही घेतलंय, व्हिडिओ प्लस फोटो मोड, त्याच्यामुळे इथे दोन्ही दाखवत आहे. जर मी आता इथे चेंज केलं, व्हिडिओ केलं, तर इथे पण व्हिडिओ येत आहे, इथे पण व्हिडिओ येते. आता याच्यात मेमरी कार्ड नाही आहे, त्याच्यामुळे इथे 00 GB दाखवत आहे. जर मी याच्यात मेमरी कार्ड इन्सर्ट केलं तर इथे तुम्हाला किती GB फ्री आहे ते दाखवेल, ही चार्जिंग दाखवते किती आहे, हा व्हिडिओचा टाईम दाखवेल आणि तुमची फ्रेम दाखवेल. आणि इथे आय थिंक ह्याचा काही यूज नाही आहे, मे बी टाईम असेल किती काय कॅमेरा चालू झाला आहे. आणि इथे मोड आहेत, हे इंडिकेटर्स आहेत. सेटिंगमध्ये तुम्हाला तिथे रिझॉल्युशन्स पण आहेत, 4K 24 FPS पासून मॅक्स 4K आहे आणि 720 वगैरे सगळे आहेत. जे तुम्हाला मोर कम्फर्टेबल आहेत ते तुम्ही यूज करू शकता. मोस्ट ऑफ तर सगळे 1080p 60 FPS वापरतात. याच्यात भरपूर सेटिंग्स पण आहे, लूप रेकॉर्डिंग आहे, त्याच्यामुळे 10 मिनिटापर्यंत दिले आहे. लो लाईट मोड आहे, जर तुम्हाला नाईटमध्ये व्हिडिओ करायचा असेल तर. WRD आहे, हे ऑन ऑफ पण बटन दिलं आहे. जायरो सेन्सर आहे, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही हाय लो ऑफ असं ठेवू शकता. ऑडिओ आहे, ऑन ऑफ करू शकता. व्हॉल्यूम लेवल आय थिंक 10 पर्यंत आहे आणि भरपूर काही सेटिंग्स आहेत. तेवढा आता एक एक सांगत राहिलं तो व्हिडिओ मोठा होईल. तर असा हा छोटासा SJ6 लिजंड SJ गेमचा. हा मला पडला अराउंड 8,999 ॲमेझॉनवरून मी घेतला. पाहिजे तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.